बूम खाली करा थोडं. यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने घोडदौड कायम राखली आणि मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा महापौर होतोय. ठाण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा महापौर होईल आणि 27 पैकी 19 महानगरपालिकांवर निर्विवाद बहुमत मिळालं आहे. अमरावतीमध्ये आपल्याला माहिती आहे की इथे जे लोकसंख्येचं प्रमाण आहे आणि मी वारंवार जी भीती व्यक्त करत होतो MIMच्या संदर्भात, काँग्रेसच्या संदर्भात, आणि ती भीती खरी ठरण्याची वेळ आलेली होती. आणि तशाही परिस्थितीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणजे 25 नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्या खालोखाल मला असं वाटतं युवा स्वाभिमानचे नगरसेवक आहेत 16, शिवसेना शिंदे गटाचे 4 नगरसेवक आहेत, 3 नगरसेवक आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे पण 11 नगरसेवक आहेत. पण MIM आणि BSPचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहेत. MIM आणि काँग्रेसचे पहिल्यांदा निकाल लागले तेव्हा त्या भागामधून MIMची चांगली घोडदौड सुरू होती आणि आजचं जे चित्र आहे असं वाटतं की अमरावतीच्या जनतेने कौल दिला आहे की महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि अमरावती महानगरपालिकेचा विकास आणि सुरक्षितता द्यावी आणि असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळं आता हे चित्र थोडं स्पष्ट होईल, त्यावर चर्चा होईल आणि त्याप्रमाणे निर्णय निश्चितपणे घेतला. बोंडे साहेब भाजपला नाही, भाजपनं या निवडणुकीमध्ये केलेलं होतं. राज्यात भाजपच्या जागा वाढल्या पण अमरावतीमध्ये 20 जागांनी भाजप कमी झालेली आहे. बोंडे साहेब त्याला जोडून एक प्रश्न. त्याचं कारणही होतं की पहा, अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कोणी आमदार नाही. 2 आमदार जे अमरावती शहरात आहे हा एक युवा स्वाभिमानचा आहे आणि 2 आमदार राष्ट्रवादी अजितदादा पवार या गटाचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे विभाजन जे होत होतं ते विभाजन हिंदू मतांचं विभाजन वेगवेगळ्या पक्षामध्ये जास्त प्रमाणात झालं आणि त्याचं एक फटका आम्ही म्हणू शकतो की भारतीय जनता पक्षाला सीट कमी होण्यात झाली. भाजप एक महत्त्वाची गोष्ट झाली की शेवटी निवडून आले ते महायुतीचेच घटक पक्ष निवडून आले आणि त्यामुळं सत्ता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचीच निश्चित. भाजपने बोंडे साहेब भाजपने आमदार नव्हते असं तुम्ही म्हटलेलं आहे. मात्र असं असलं तरी तुमचा पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचा आहे. हो, पालकमंत्री आहे, परंतु कॉन्टॅक्ट जे असतात आणि पालकमंत्री निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा महापौर होईल त्याप्रमाणे अमरावतीला विकसित आणि सुरक्षित करण्यासाठी सर्व पावलं. बोंडे साहेब तुम्ही युती केलेली आहे. बोंडे साहेब युवा स्वाभिमानने केवळ 34 जागा लढवल्या असताना 16 जागांवर युवा स्वाभिमान विजयी झाले. बोंडे साहेब त्याला जोडून प्रश्न आहे. भाजपला फाजील जो आत्मविश्वास आहे तो नडला काय? तुम्ही कोण्याही पक्षाची युती केलेली नाही आहे, हा आत्मविश्वास आहे, यामुळे तुमच्या सीट कमी झाल्या काय? नाही, काही सीट्स 100 मतांनी 110 मतांनी ह्या कमी झाल्या. एवढेही नक्की की काही अपक्ष किंवा युवा स्वाभिमान किंवा बाकीच्या पक्षांनी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार दिले होते ते निवडून आले आणि त्याच्यामुळे शेवट सगळीकडे गोड होणार आहे आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल हा विश्वास. सर, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येईल असं सांगितलं जात होतं, मात्र तिथे देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चालला, कसं बघता? देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा सगळीकडेच चालला. अमरावतीमध्ये सुद्धा 25 जागा निवडून आल्या, 25-26 जे काही निवडून आल्या त्या देवेंद्र फडणवीसांच्याच करिश्म्यामुळे. युवा स्वाभिमान पक्षाला तुम्ही सोबत घेणार आहे काय? YSPला सोबत घेणार का? फटका बसल्याचं बोललं जातं. याचा निश्चितपणे अभ्यास केला जाईल. आम्ही पण त्याचं मंथन करणार आहे की का कमी झाल्या, 45च्या 25 का कमी झाल्या हे काही आम्ही शांत बसणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचा, पण आपल्यामध्ये काय उणीवा राहिल्या या निश्चितपणे तपासून घ्यायच्या. YSP सोबत राहणार आहे का?